नमस्कार मंडळी, आज मी बनवते व्हेजिटेबल पुलाव. तोही अगदी सोप्या पातेल्यात तेल आणि घी गरम करून त्यात मी टाकले जिरा आणि अख्खा गरम मसाला आणि सोबतच मी त्यात टाकते कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. कांदा छान शिजलाय. आता त्यात मी टाकते भाज्या. भाज्यांमध्ये मी घेतले बटाटा, फ्लॉवर, गाजर, वाटाणे आणि बीन्स सुद्धा मी कांद्यासोबत छानपैकी परतून घेते. त्यावर झाकण ठेवून भाज्या आपण शिजवून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. भाज्या परतून झाल्यानंतर त्यात मी टाकते 1.5 कप स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. भाज्या आणि तांदूळ मिक्स केल्यानंतर त्यात मी टाकते 3 कप गरम पाणी आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकल्यावर छानपैकी मिश्रण मिक्स करून घेऊया. भाताला उकळ आल्यानंतर पुलाव मिक्स करून बारीक फ्लेमवर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. इथे शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला तसंच ठेवूया. 5 मिनिटांनंतर फोकच्या मदतीने पुलाव सुट्टा करून घेऊया. या मंडळी, पुलाव खायला आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.